वैजापूर तालुक्यातील बळहेगाव, जिरी, मनोली, बिरोळा, अंचलगाव, टुनकी, दशकुली, कविटखेडा या गावांना ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं फटका बसलाय। या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकात पाणी साचलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे। त्यामध्ये बळहेगातील स्वप्नील प्रकाश सूर्यवंशी यांच्या कपाशीच्या शेतात नाल्याचं पाणी घुसल्यानं सुमारे 1 एकर कपाशीचं नुकसान झालंय। तसेच शांताराम शंकर सूर्यवंशी यांच्या शेतात देखील नाल्याचं पाणी घुसून कपाशी पिकाचं नुकसान झालं आहे। या भागात जवळपास पाऊस 155 मिलीमीटर झाला असं त्यांचं मत आहे। पाऊस होऊन 2 दिवस झाले तरी कुणीही पाहणी करण्यास आलं नाही। पीक पाणी ॲप चालत नाही। आम्ही पीक विमा भरलेला आहे, तरी पण ही नुकसान भरपाई भेटेल की नाही असा प्रश्न त्यांनी कृषी विभागाला आणि विमा कंपनीला केला आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। स्वप्नील प्रकाश सूर्यवंशी, गट नंबर 120। तुमच्या गावामध्ये अंदाजे किती पाऊस झाला असेल? आमच्या गावात अंदाजे 155 इतका पाऊस पडलेला आहे। तुमचं अंदाजे क्षेत्र किती नुकसान झालेलं आहे? आता हे आमचं 1 एकरचं नुकसान झालेलं आहे। हे क्षेत्र कशामुळे नुकसान झालेलं आहे? हे पावसामुळे नुकसान झालेलं आहे। वड्याच्या नाल्यामुळे नाल्याचं पाणी वावरात घुसल्यामुळे नुकसान झालेलं आहे। बर, तर तुमची काय अपेक्षा आहे? तुम्ही पीक विमा भरलेला आहे का? पीक विमा भरलेला आहे। घर आयुष्यात एकदाच बनतं। सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष मार्गदर्शन। वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ञ श्री संतोष लवटे, संतनगर, लोहगाव, पुणे। संपर्क क्रमांक 97 64 65 91 33। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।